हे गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. मीराताई ब्लॉग. आपली मीराताई तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक व स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार. मित्रांनो, कसे आहात? काय सांगायचं आजचा गोंधळ. आज एवढा गोंधळ झाला. मी केलेले आहे तांदळाच्या पापड्या. अर्ध्या पापड्या झाल्याने एवढी तुफान हवा सुटली की मला सगळं गुंडाळून घरी न्यावं लागलं. काही पापड्या माझ्या वाऱ्याने पण गेल्या थोड्याफार. असो, आता काय करणार ते काय आपल्याला सांगून येत नाहीत ना. तर मी भराभर दरवाजा उघडा होता. पंचायत आमच्या घरावरती पत्रे स्लॅब नाहीये. मला भीती वाटते हवा सुटल्यावर अशी. तर पटापट घरात नेऊन ठेवल्या. एकदा असं पुसून घ्यायचं, परत एकदा दुसऱ्या कपड्यांनी परत एकदा मी पुसते. स्वच्छ पुसून घ्यायचं असं. आणि आता आपण ह्याच्यावर एक थेंब, एक चमचा टाकायचं फक्त. हे फक्त एक चमचा टाकायचं हे तांदळाचं मिश्रण. आणि हे आपल्याला हळूहळू अशी ही परत अशी फिरवत जायची आपल्याला. ही अशी फिरवली नाही, अशी फिरवली की असं पापड ह्याचा गोल येतो असा. ह्याच्यामध्ये तीळ आणि हावरी टाकलेली आहेत. सॉरी, हावरी म्हणजेच तीळ आणि खसखस. हा बघा, हा पहिला घाणा हा पाण्यात ठेवायचा. हा घाणा आहे ना, हे बघा, ही ताटली अशी इथं वाफेवर ठेवायची. हे बघा, हे असं फिरवायची. ह्याला हे असं फिरवायचं. थोडं ह्याच्यावर असं गार पाणी वतायचं. ह्याच्यावर. आता हे गार झालं की लगेच मग ह्याला सुईने ह्याच्या कडा अशा मोकळ्या करायच्या. अशा कडाला सुई अशी ठेवायची. सुई अशी करायची नाही, सुई हे खाली टेकवायची. आवाज आला पाहिजे असं सुईचा कर करून. हे बघा, हे अशी सुई फिरवायची अशी. आता ही रिकामी झाली. हा आपला पापड रिकामा झालेला. हा पापड असा काढायचा असा. हे बघा पापड कसा निघाला. हे बघा, आणि असा टाकायचा ह्याच्यावर. पुन्हा एकदा ही ताटली दोनदा कपड्यांनी पुसून घ्यायची. हे बघा, ही ताटली परत एकदा दोनदा पुसून घ्यायची अशी. एका कपड्याने ही घेतली की आणखीन एक दुसरा कपडा स्वच्छ ठेवायचा. पूर्ण ताटली अशी कोरडी करायची. हे बघा, हे आपलं पीठ कसं झालेलं आहे. हे असं आपलं पीठ आहे. असं एक चमचा परत एकदा दाखवते. एक चमचा असा घेतला ना, असा एक चमचा, ही अशी ताटली ठेवायची. अशी काय असं पटापट फिरवतात. मी आपल्याशी सावकाश, आपल्याला फक्त गोल करायचं. हे असं सावकाश असं हे जसं जमन तसं असं फिरून घ्यायचं असा. तोपर्यंत हे बघा, तोपर्यंत हे दुसरं, हे बघा, दुसरी ताटली ठेवली पाण्यात. परत ही ताटली ठेवली बघा असं. हे थंड पाण्याने हे असं करायचं. परत ह्याच्यावर थोडंसं असं पाणी टाकायचं, गार पाणी. सुईने अशा घ्यायच्या कड्या रिकाम्या करून अशा मोकळ्या करून घ्यायच्या. अशा बघा, अशा कडा रिकाम्या करून घेतल्या ना अशा की लगेच हा पापड हे अशा कडा रिकाम्या झाल्या. आपण कड्या रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. बघा, हा आपला पापड बघा. अशा प्रकारे सर्व पापड अशा प्रकारे करून घ्यायचे. परत तुम्हाला एक पापड दाखवते.
अशा प्रकारे आपला पापड झालाय गोल गलगरीत। आता दुसरा पापड ठेवायचा, हा ठेवायचा वाफवायला। एक करेपर्यंत एक पापड उकडतोय, हा होईपर्यंत तो उकडतोय। सुरुवातीला एक दोन पापड जरा तुटतात बर का, परत परत नाही तुटत। सुईचा टोक असं खाली दाबायचं, असं टोक खाली दाबायचं, टोक हातात नाही घ्यायचं असं। आणि अशा प्रकारे आपला हा बघा कसा पापड आहे आपला। हे बघा आता आपण परत हे ना दुर्डीवरचे पापड घ्यायचे आणि असे परत वाळू घालायचे। हे बघा हे दुर्डे आहेत, हे तर दुर्डे ठेवले आहेत मी। हे बघा हे एवढे पापड झालेत आपले। हे असे घ्यायचे पापड, हा पापड असा घेतला की असा वाळू घालायचा। असे आता आज काय ऊनच नाहीये, आपल्याला पापड आपले करायला घेतात आणि ऊन नाहीये। असू दे आपण वाळून घेऊ कसे तरी। बघा आपला पापड बघा किती असा गोल गरगरीत झालाय। बघा पापड आपले पटापट पटापट हलवलं की असे अगदी गोल गरगरीत येतात एकदम। बघा कशी तुफान हवा सुटली, एकदम तुफान, सगळीकडे काळोख काळोख काळोख। फारच हवा सुटली, फारच हवा सुटली। तुम्हाला पण ऐकायला येत असेल बघा झाडे बघा। अरे काहीच राहिलं नाही। हे बघा आपलं कसं वाऱ्याने उडून, ते बघा स्टूल तेवढ्या लांब गेलं, हे एवढ्या लांब गेलं। वाऱ्याची पण भीती वाटते। बऱ्याच पापड्या पण गेल्या, पण त्या पापड्या वाया नाही गेल्या, त्या पापड्या आपल्या कोंबड्यांनी खाल्ल्या। इकडे सगळ्या पापड्या पडल्या होत्या, खाल्ल्या पटापट पटापट कोंबड्यांनी। हे बघा पापडीचा तुकडा। अशा प्रकारे कोंबड्यांनी पण पापड्या खाल्लेल्या आहेत बरेच। बाळा इकडे, आज माझा बुंडू माझ्या पूर्ण फार लाडाला आलाय। माझे बाळ आहे हे आमचं बाळ आहे, आमचं बाळ, हे आमचं बाळ। बाबा 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 हवा आली, हवा आली। तोंड बंद कर, तोंड बंद कर। बघ बोल नमस्कार, नमस्कार कर, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज काय करावे, आज कोणाचं तोंड बघितलं काय माहिती। ब्रुनो आम्हाला लाईट पण नाहीये आणि आमच्या पापड्या वेस्ट नाही गेलेल्या, अर्ध्या राहिल्यात आपल्या करायच्या, अर्ध्या आपल्या आपण उद्या करूयात थोड्याशा राहिलेल्या। का रे बाबू, आम्हाला घरात भीती वाटते। असं हवा सुटली ना आम्ही बाहेर बसतो, कारण का ना आमच्या घरावर पत्र येत ना, स्लॅब नाहीये, भीती वाटते। मित्रांनो घ्या काळजी, आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आवरू आजचा पसारा। आता आपलं उन्हाळ्या काम झालेलं आहे, आता उन्हाळ्या काम झालेलं आहे। आता आपलं फराळाचं राहिलेलं आहे, शाबूच्या पापड्या, बटाटे आणि शाबूच्या चकल्या, त्या फार आवडतात मुलांना। आणि शाबूच्या पापड्या, वेफर आणि चकल्या, एवढ्या तीनच वस्तू राहिलेल्या आहेत। थोडीशी सांडगे पण आपल्याला अजून तोडायचे आहेत।